इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाच्या पुढील विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण पुढे वाचतोय की धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे या लेखनानं असं लक्ष वेधलं आहे. आपण बघतोय की आपल्या भारतामध्ये सांस्कृतिक आणि राजकीय संपूर्ण घडामोडीमध्ये आणि घटनेमध्ये दलित वर्गाचा हा फार मोठा वाटा आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये त्याकडं संपूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट बरोबर आपल्या लक्षात ठेवली आणि त्याच्यावरती लेखन केलं. त्यांनी केलेल्या सगळ्या लेखनामध्ये हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ हे वंचितांच्या इतिहासाचं उदाहरण म्हणून सांगता येतं. आपल्याला माहितच आहे की आपल्या भारत देशामध्ये उच्च नीच हा भाव खूप केला जायचा की खालच्या जातीच्या वर्गाला आपण हात नाही लावायचा, त्याच्यानंतर कामकरी मंडळांचं सकाळी तोंड नाही बघायचं, असे भरपूर आपल्या ह्याच्यामध्ये थोडस अंधश्रद्धा अशी या प्रकारची होती. तर त्या संदर्भातच त्यांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ हे सगळे लिहिलेले आहेत. दोन त्याच्यानंतर आपण बघतोय अभ्यासाकडे की स्त्रीवादी इतिहास. तर भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला प्रामुख्यानं सगळे पुरुषच अभ्यासक कार्यरत होते. आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी सगळी वाचन किंवा लेखन किंवा विचार हे सगळ्या पुरुषांनीच केलेले आहेत आणि त्याच्यामुळं भारतीय इतिहासातील काही स्त्रियांचं स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय त्याच्या मानाने एक प्रकारे दुर्लक्षित केला गेलेला आहे. बरोबर. मग पुढे काय झालं तर त्यावर अधिक प्रकाश कसा टाकायचा हे स्त्रीवादी इतिहासकारापुढं हे पहिलं आव्हान होतं. मग काय झालं तर मग स्त्रियांनी निर्मिलेलं जे साहित्य आहे, जे संशोधन आहे आणि त्यांचं संकलन हे करणं सुद्धा आवश्यक होतं. म्हणजे काय तर इतिहासातील स्त्रियांच्या स्थानांचा हा विचार नव्यानं होणं अतिशय जरुरीचं होतं आणि आवश्यक होतं. मग काय झालं तर मग पुढे 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी जे लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे, कोण ताराबाई शिंदे यांचं नाव अगदी अग्रस्थानी होतं समोर. अगदी या स्त्रीनी हे लेखन कशा रीतीने आता पुढे आलेलं आहे ते आपण बघूया. या स्त्रियांचं त्यांनी काय केलं तर पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारं लेखन केलं. काय केलं पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती ह्या ज्या निर्माण होतात उच्च नीच ह्यांना विरोध करण्यासाठी एक लेखन केलं. आणि मग सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेलं स्त्री आणि पुरुष तुलना त्यांच्यामधला फरक हे त्यांचं पुस्तक हे भारतातलं पहिलं स्त्रीवादी लेखन हे समजलं जातं. जे कोणी केलं होतं बरोबर ताराबाई शिंदे यांनी. पुढे आता अजून विस्तृतरित्या माहिती आहे घेऊया आपण. आपले मुद्दे तयारच आहे. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं. कोण आहेत ह्या पंडिता रमाबाई. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात झालेलं हे लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी त्यांना मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क या संपूर्णपणे विषयावर केंद्रित असं झालेलं दिसतं. त्याच्यानंतर अलीकडच्याच अगदी काळामध्ये प्रसिद्ध झालेलं स्त्रीवादी लेखनामध्ये मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एक्सेस
इन सोशल हिस्ट्री या पुस्तकांचा त्याच्यामध्ये उल्लेख करता येतो आपल्याला. बघा, जसे आपण पुरुष विचारवंत बघितले तसे आपण आता थोडक्यात अभ्यास करत आहोत आपल्या स्त्रियांचा सुद्धा, की ज्या कोणी कोणी हे असे त्यांच्यामधून सुद्धा विचारवंत बाहेर आलेले आहेत. कुणी कुणी ग्रंथ आपले विचार इतक्या चांगल्या रूपामध्ये मांडले गेलेले आहेत. आता महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई आणि भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री म्हणजे डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. आता या व्यक्तींनी जे जे काही आपल्याकडे रचना केल्या, तर ह्या व्यक्तींसाठी ज्यांनी ते रचलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या पंडिता रमाबाई आणि ह्या आपल्या स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या जीवनावर सुद्धा निबंध आलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा तुम्ही वाचू शकता. तर मग महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात असं लेखन केलं जातं. मग त्याच्यामध्ये शर्मिला रेगे यांचं लेखन महत्वाचं आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर रीडिंग आणि दलित वुमन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचं हे संकलन आहे. कुणाच्या? दलित स्त्रिया. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता विशिष्ट अशा विचार प्रणालीचा आश्रय न घेता आणि कुठलाच विचार त्याचा आधार न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो स सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख असा करावा लागतो. ज्यांना काही विचारच नव्हते, पण ते विचार नसतानाच त्यांनी हे संपूर्णपणे आपला इतिहास लिहिला, ते आहे ते, त्यांची ही नावं आहेत. आणि मग अलीकडच्या काळात आपण बघतो य दी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावली आहे. आणि मग भारतीय इतिहास लेखनावर आता भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा अशा प्रकारे प्रभाव होता. आणि मग त्यांच्याच बरोबरीनं भारतीय इतिहास लेखनाची परंपरा ही स्वतंत्रपणे अगदी मोकळ्या रीतीने समृद्धरित्या विकसित अशी होत गेली. चला तर आता आपण आपल्या पुढील पाठाकडे वळूया. त्याच्या अगोदर आपण आपल्या स्त्री लेखन इतिहासकार मध्ये अगदी प्रसिद्ध असलेल्या आपल्या ताराबाई शिंदेचं चित्र बघूया. दिसलं? चला तर मग पुढे जाऊया. आता आपला प्रश्नोत्तरांचा विभाग. स्त्रीवादी इतिहास याबद्दल तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये थोडस लिहायचं आहे. आणि पंडिता रमाबाई यांनी कोणते विचार मांडले हे तुम्हाला लिहायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.